हॅलो गाईज. ओके, आजचा प्रॉब्लेम आहे व्हॅलिड पॅरेंथेसिस. म्हणजे ओके, आपल्याला काय करायचं आहे? ओके, फर्स्ट हा ओपन झालाय, देन हा ओपन झालाय, परत क्लोज हा लास्ट ओपन झालेला हा फर्स्ट क्लोज झालाय, अँड देन हा क्लोज झालाय. ओके, हे असं हे ट्रू आहे बिकॉज हे पहिला क्लोज झाले आणि लास्टला क्लोज झाले. सो हे बरोबर आहे. आपल्याला असं पाहिजे. हे जर सपोज असं असतं तर फॉल्स झालंय, कारण की ओपन झालाय पण परत क्लोज झालाय का नाही. सो आय होप समजलं असेल की व्हॅरियंट पॅरेंथेसिस आपण चेक कसं करायचं आहे. ओके, फर्स्ट यासाठी आपण यूज करणार स्टॅक. स्टॅक एक इनबिल्ड डेटा स्ट्रक्चर आहे. मी लिंक पाठवल्या. ओके, सो ती चेक करा हवं तर. इट्स आपल्याला ते यूज हे होतं, काय बोलतात त्याला, इफेक्टिव्ह एक्झाम्पल आहे ते स्टॅकचं. जर नाही केलं तर त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी वाढती आणि आपल्याला टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी लागते, कारण की इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला विचारताना टाइम कॉम्प्लेक्सिटी कमीत कमी विचारतात आणि आपल्याला सॉल्व पण कमीत कमी टाइम कॉम्प्लेक्सिटीमध्ये क्वेश्चन सॉल्व करायचा असतो. ओके, सो आपण बेसिक लॉजिक काय करायचं आहे स्टॅकमध्ये. फर्स्ट हा आला तर आपण ह्याचा क्लोजिंग स्टोअर करायचा. ओके, देन हा आला ह्याचा क्लोज स्टोअर करायचा, आणि देन चेक करायचा आपण की हा आणि जो आपला स्टॅकमध्ये आहे तो बरोबर असेल तर हा स्टॅकमधून काढून टाकायचा, परत हा स्टॅकमध्ये काढून टाकायचा, आणि स्टॅक एम्प्टी असेल तर आपलं व्हॅलियंट पॅरेंथेसिस हे ट्रू आहे, नसेल तर फॉल्स आहे. ओके, आय होप समज असलं. म्हणजेच काय करायचं आहे आता, आपण फर्स्ट आला हा, ह्याचं चेक करतोय आपण. ओके, ह्याचं चेक करायला गेलो तर फर्स्ट काय होणार, ह्याचा आपण क्लोजिंग ब्रॅकेट स्टॅकमध्ये स्टोअर करणार. स्टॅकमध्ये खालून वरपर्यंत जातं. ओके, देन परत हा स्क्वेअर ब्रॅकेट ओपन झाला, मग आपण स्क्वेअर ब्रॅकेटचा क्लोज ऍड करणार. ओके, आज झालं ओपनिंग ब्रॅकेट संपले. आता आपण येणार क्लोजिंग ब्रॅकेटवर. आता हा क्लोजिंग ब्रॅकेट आला, हे चेक करणार. हा टॉप ऑफ द स्टॅक, याला बोलतात टॉप ऑफ द स्टॅक. हे ऍक्च्युअल काय करतं, स्टॅकमध्ये टॉपला कोण असेल ते चेक करतं. तर तो आणि आपला इनपुट आलाय तो सेम आहे का आहे, असेल तरच ते स्टॅकमधून रिमूव्ह करणार. ओके, स्टॅकमधून रिमूव्ह झालं. ओके, परत नेक्स्ट परत हे चेक करणार, हे आणि हे सेम आहे का, आहे, असेल तर मग हे स्टॅकमधून रिमूव्ह करणार. ओके, लास्टली आपला स्टॅक आता एम्प्टी झालाय. इफ स्टॅक इज एम्प्टी देन व्हॅलिड पॅरेंथेसिस इज ट्रू. ओके, आय होप समजलं असेल. ओके, आपण कोड बघूया, कोड ड्रायव्हिंग करूया म्हणजे बेटर अंडरस्टँडिंग होईल. ओके, दिस इज कोड. ओके, फर्स्ट काय करतोय आपण, स्टॅक तयार केला कॅरेक्टरचा. ओके, ऑब्जेक्टला नाव दिलं. ओके, परत एक फॉर लूप रावला अंटील आपल्याला स्टॅक हा एम्प्टी भेटत नाही तोपर्यंत. ओके, त्यात आपण फर्स्ट कंडिशन आपला ओपनिंग ब्रॅकेटच्या ह्या कंडिशन आहेत, हा ओपनिंग ब्रॅकेटच्या कंडिशन्स आहेत सगळ्या. ओके, ओपनिंग आला तर क्लोज पुश करणार आपण, आहे का. पुश म्हणजे आपण त्या स्टॅकमध्ये ऍड करणं. सो परत पुश केला, परत ओपन आला, क्लोज पुश केला. ओके, लाईकवाईज इफ म्हणजे आता आपण जर एक्झाम्पल जर बघितलं तर पहिला काय आला, हा आला ओपनिंग क्लोज स्टोअर केला, ओपनिंग आला क्लोज स्टोअर केला. ओके, देन लास्ट कंडिशन स्टॅक एम्प्टी आहे का नाही, ऑर हे आपण ऑर यूज केले. आय थिंक हे तुम्हाला मी जे लेक्चर्स पाठवले त्यात झालं असेल. ओके, देन स्टॅक ऑफ पॉप म्हणजे स्टॅक पॉप केला म्हणजे हा फर्स्ट इज नॉट इक्वल टू सी, म्हणजे हे इक्वल आलं का, हे दोन इक्वल आलं का, आलं तर स्टॅकमधून निघून जाणार. ओके, स्टॅकमधून रिटर्न, ऑर अदरवाईज आपण फॉल्स करू शकतो. ओके, देन हे निघून गेलं, परत चेक होणार हे आणि हे बरोबर आहे का, हे लास्टवाला आणि लास्टवाला बरोबर आहे का. इक्वल असेल तर आपण ते पण स्टॅकमधून रिमूव्ह करणार. लास्टली इफ ओके ऑल कंडिशन्स झाल्या, देन रिटर्न करणार आपण एम्प्टी स्ट्रिंग. एम्प्टीच म्हणजे आपण काय करणार, ट्रू करणार. ओके, आय होप हे समजलं असेल कसं आहे. ओके, मी लेट कोडला पण ट्राय केलं, आहे तोच कोड आहे. ओके, टेस्ट केसेस बघा, फर्स्ट टेस्ट केस ट्रू आपला आले. ओके, ट्रू झाले. केस हा फॉल्स आहे का, फॉल्स आहे कारण की ओपन झालाय पण क्लोज झालाय का, तो नाही, क्लोज दुसराच झालाय. सो फॉल्स. ओके, अँड ट्रू. ओके,
ओके, हे असं होतं. आय होप हे समजलं असेल. थँक्यू गाईस.